हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे आणि कशी चालली आहे थंडीचं वातावरण. इतकं सुंदर वाटतंय ना, बट असं कुडकुडायला सुद्धा होतं ना मस्तपैकी. चला म्हटलं आता मस्त वातावरणात एक मस्तपैकी आर्ट अँड क्राफ्टचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणूया. कारण मी जो रांगोळीचा साचा तुम्हाला दाखवला होता, होममेड रांगोळीचा साचा, तर तो तुम्हाला खूप आवडलेला आहे. त्याला तुम्ही खूप पसंती दर्शवलेली आहे आणि खूप सारा माझा आर्ट अँड क्राफ्टचा ऑडियन्ससुद्धा जमा झालेला आहे. तर खूप दिवस झालं प्लॅनिंग करत होते, बट काही गोष्टी आणायच्या होत्या, जमत नव्हते ते. तर काही ऑनलाईन मागवल्या, काही ऑफलाईन मागवल्या. त्या मी तुम्हाला सगळ्या पुढे दाखवेलच आणि सांगेलच त्याबद्दल. तर आज आपण करणार आहोत लिप्पन आर्ट. आणि मला वाटते लिप्पन आर्ट हा प्रकार म्हणजे हिंदी इंग्लिशमध्ये तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील. मराठीमध्ये मला तरी अजून काही यूट्यूबवर सापडलेला नाही, त्यामुळे मराठीमध्ये पहिला आपलं लिप्पन आर्टचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. ज्या चुका मी केलेल्या आहेत त्याही मी सांगणारच आहे की काय गडबड झाली. मी फर्स्ट टाईम करते म्हणून फर्स्ट टाईम एक मोठी अशी डिझाईन केलेली आहे. जास्त किचकट नाही केलेलं, कारण मला ते एक्सप्लेन करायला पण तुम्हाला मग बरं पडेल. ओके, सो याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत आणि काही वस्तू जुगाडमध्ये कशा वापरलेल्या आहेत त्याही तुम्हाला मी सांगणार आहे. सो जास्तीची बडबड न करता लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो जे आपण आर्ट करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचा MDF बोर्ड. आता याला मी ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि नंतर मी सामान म्हणजे सगळं मटेरियल दाखवते तुम्हाला. हे कसं ड्रॉ केलं, काय केलं, सगळं मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर हा केक बोर्ड घेतलेला आहे मी. अशा प्रकारचा तुम्ही MDF बोर्ड घेऊ शकता. हा मी घेतलेला आहे 14 इंचाचा. आपल्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला हवं आहे, वॉल हँगिंग जितकी मोठी हवी किंवा इतरही कामासाठी तुम्ही जसं तुम्हाला हवं आहे त्या प्रकारे हे आर्ट करू शकता. छोटा मोठा कोणत्याही प्रकारचा तुम्ही बोर्ड घेऊ शकता. हा 14 इंचाचा घेतलेला आहे, मला तेवढी रिक्वायरमेंट होती म्हणून. दुसरी गोष्ट, याची थिकनेस कमी असते. सो याला मी मागे आपलं घरामध्ये जे कार्डबोर्ड्स वगैरे असतात ना ते अटॅच केलेले आहेत, व्यवस्थित चिकटपट्टीने सेक्युअर केलेले आहे. सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवते पुढे. सो हा झाला बोर्ड ज्याच्यावर आपलं आर्ट, लिप्पन आर्ट येणार आहे ते. सेकंड थिंग, लिप्पन आर्टचं मेन गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे क्ले. सो हा अशा प्रकारचा मोल्डेड क्ले याला म्हणतात. वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये हा येतो. ऑनलाईन पण भेटतो, ऑफलाईन पण भेटतो. ओके, सो अशा प्रकारचा क्ले. त्यानंतर त्यामध्ये हे 2 अशा प्रकारचे क्ले येतील. तर हे कसे वापरायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, हे आहे सर हा मोल्डेड क्ले. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला फेविकॉल. तर फेविकॉल आपण नॉर्मल आपला, ओके, मिस्टर फेविकॉल, MR फेविकॉल असं आहे. त्यानंतर काही टूल्स लागतील. याच्याऐवजी तुम्ही सुरीचा सुद्धा वापर करू शकता कट करण्यासाठी. ओके, दॅट्स इट. आता जे काही पुढे होणार आहे, दाखवणार आहे मी, ते तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा त्या प्रकारे तुम्ही करू शकता. हां, आणखी एक गोष्ट म्हणजे ते जे आर्ट आहे त्याला सजवण्यासाठी अशा प्रकारचे मिरर्स लागतात. मी दाखवते तुम्हाला. हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. सगळे प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देईल, व्हिडिओच्या खाली टॅग करून देईल किंवा लिंकसुद्धा मी प्रोव्हाइड करू शकते. अशा प्रकारचे छोटे मिरर आणि मध्ये लावायला एक हा छोटा मिरर. हा ॲक्च्युली आपण कॉम्पॅक्ट पावडर असते ना त्याचा काढून घेतला आहे आम्ही. सो हा एक मिरर आहे. तर जेवढा आपल्याला आपल्या गरजेनुसार, आवडीनुसार जेवढा मोठा पाहिजे तेवढा आपण लावू शकतो. आणि हे छोटे सगळ्या शेप्सचे मिरर आहेत. तर हे आम्ही या बॉक्समध्ये अरेंज करून ठेवले सर. आणि तर अशा काही गोष्टी आहेत. प्रिपरेशन वगैरे सगळं तुम्हाला पहिल्यापासून दाखवतेच. या आर्टसाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. तर स्वरा इकडे आता या ज्या वस्तू आहेत ना, हे मिरर्स आहेत छोटे ते तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानांमध्ये हे सगळे जे क्ले आहेत वगैरे ते मिळतीलच. अशा प्रकारचे, अशा सगळ्या शेपचे छोटे कट्स केलेले हे मिरर आहेत. तर मी हे ऑनलाईन मागवलेले आहेत मिशोवरून. अगदी 100 ते 110 रुपयाला हे मला 18 ते 19 पॅकेट्स मिळालेले आहेत. आणि त्यात बऱ्यापैकी त्याची क्वांटिटी बऱ्यापैकी आहे, तुम्ही इकडे पाहू शकता. सो ते आता व्यवस्थित आम्ही डब्यांमध्ये भरून ठेवतो म्हणजे नंतर वापरायला आपल्याला सोपं पडेल. दुसरी गोष्ट प्रिपेअर केलेली आहे ती म्हणजे केक बोर्ड. तर केकचा बोर्ड जो आहे ॲक्च्युली MDF बोर्ड वापरतात, लाकडी असतो तो, बट खूप हेवी होऊन जातं असं मला वाटलं ते. त्याच्यामुळे मी एक जुगाड केलेला आहे तो म्हणजे स्वस्तात मस्त आपला केकचा बोर्ड 20 रुपीजचा 14 इंचाचा 2 किलो केकचा बोर्ड असा मी आणलेला आहे. आणि त्यानंतर घरामध्ये जे कार्ड पेपर किंवा कार्डबोर्ड
असतात पार्सलचे, तर त्याचा गोल आकार सेम 14 इंचाचा कट करून घेतला आणि त्याला बॅक साईडला फेविकॉल आणि चिकटपट्टीच्या साहाय्याने सिक्युअर केलेला आहे, म्हणजे तो निघायला सुद्धा नको आणि एक कडकपणा, अजून भक्कमपणा म्हणजे आपल्या आर्ट अँड क्राफ्टमध्ये राहील, कारण हे आपण कायमस्वरूपी भिंतीला लावून किंवा कुठेही तुम्हाला जिथे ठेवायचं तिथे कायमस्वरूपी आयुष्यभर राहू शकतं, म्हणून त्याला एक मजबूती येण्यासाठी मी हा प्रकार किंवा हा जुगाड मी केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपलं घर रेंटलचं आहे, त्याच्यामुळे इकडे खिळे वगैरे मी ठोकत नाही, तर अशा प्रकारचे ऑनलाईनच मी ॲमेझॉनवरून किंवा मिशोवरून हे अशा प्रकारचे ॲडिसिव्ह खिळे तुम्ही म्हणू शकतात ते आणलेले आहेत आणि त्यावर आपण कोणत्याही प्रकारचं आर्ट अँड क्राफ्ट, घड्याळ किंवा इतरही काही वॉल हँगिंगच्या वस्तू आरामशीर अडकवून ठेवू शकतो, तर यासाठीही मी त्याचाच वापर करणार आहे. हे आपण नंतर शेवटी बघूया काम मी कसं ते लावलेलं आहे किंवा काय, थोडंसं आणखी त्यामध्ये काहीतरी बदल करूया. तर अशा प्रकारचं तुम्हाला खिळे हे मी तुम्हाला आधीच्या पण ब्लॉगमध्ये दाखवले, तेही तुम्ही मागून याच्या मागे चिकटवू शकता किंवा मग मार्केटमधून जाऊन तुम्ही ते अडकवायचे खिळ्यांचं जे बॅक साईडला असतं ना असं हुकसारखं, ते सुद्धा आणून घेऊ शकता. तर मी आत्तासाठी माझ्या घरासाठी तरी मी या प्रकारचे हे खिळे किंवा ॲडिसिव्ह हुक्स असे वापरणार आहे. बोर्ड आपला इकडे रेडी झालेला आहे, तुम्ही पाहिलंच. आता मी यावर डिझाईन करणार आहे, तर थोडंसं असं पाकळ्यांची डिझाईन मी करणार आहे, तर त्यासाठी एका कार्डबोर्डवर किंवा साध्या पेपरवर सुद्धा तुम्ही करू शकता. एक डिझाईन करून घेते आणि त्याच मग शेपची, त्याच आकाराचं त्यावर मी एक प्रिंट करून घेणार आहे, कारण मग लहान मोठे नको व्हायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत ना आत्ता मी जे वापरते किंवा मी जे म्हटलं MDFचे बोर्ड, तर ऑनलाईन तुम्हाला ऑलरेडी प्रिंटेड बोर्डसुद्धा मिळतात, म्हणजे त्यांच्याच डिझाईन असतात आणि पूर्ण ते आखून आपल्याला रेडीमेड देतात. तर आपल्याला, मला वाटतं त्याची काही गरज पडणार नाही, आपल्याला ड्रॉइंग तशी बऱ्यापैकी येऊच शकते, रांगोळीसारखी डिझाईन येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की जर आपल्याला गोलमध्येच डिझाईन करायची आहे तर याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. आता मला हा जो आरसा आहे तो मध्ये लावायचा आहे आणि त्यानंतर मग आजूबाजूने जसं आपण रांगोळी वगैरे काढतो ना त्या प्रकारे याची डिझाईन येणार आहे, तर त्याचा एक व्यवस्थित अंदाज घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, लिप्पन आर्ट हे असं आर्ट आहे की यामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही यावर करू शकता. फक्त यामध्ये जे आहे ना तो क्ले आहे ना तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला क्ले बरोबर खेळायचं आहे आणि मग तुमच्या मनाप्रमाणे जी आवडीप्रमाणे तुम्हाला आवडते ती डिझाईन करू शकता. अगदी तुम्ही म्हणजे पोर्ट्रेटसुद्धा काढू शकता, शिवाजी महाराज म्हणा किंवा श्रीकृष्ण, असं वेगवेगळे तुम्हाला जेवढी कला अवगत आहे किंवा येतं आहे तेवढं तुम्ही मस्त आधी ड्रॉइंग करून त्यावर ते करू शकता. आता माझ्याकडे इकडे मोठी पट्टी नव्हती म्हणून मी माझ्या मेजरिंग टेपच्या साहाय्याने याचा सेंटर काढून घेते. म्हणजे नॉर्मली हा 14 इंचाचा आहे, 7 याचा मध्ये येतो, तरी पण मी अगदी व्यवस्थित प्रिपेअर करून घेणार आहे, काही चुकी नको व्हायला. थोडंफार इकडे तिकडे होणारच आहे, मीही फर्स्ट टाईम करते आहे त्याच्यामुळे मीही काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करते आणि फर्स्ट टाईम करते म्हणून मी जास्त खर्चात पडलेली नाही. मला वाटलं जमतंय की नाही किंवा कसं हे होणार आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आणखी वाढवल्या जातील किंवा यूज होतात. जसं की आता हा जो बोर्ड वापरलेला आहे, जर या ठिकाणी मी प्रॉपर MDFचा लाकडी बोर्ड वापरला असेल तर वापरला असता तर त्यासाठी जे प्रायमर वगैरे असतात ना ते आधी मारून घेतात व्हाईट कलरचं आणि त्यानंतर मग पुढे डिझाईन किंवा कलर्स वगैरे करतात, तर तेही असतं यामध्ये इन्क्लुडेड. त्यानंतर पूर्ण हे आर्ट झाल्यानंतर त्यावर वॉर्निश वगैरे मारतात, तर त्या खर्चात मी पडलेली नाही. आपण एकदम स्वस्तात मस्तमध्ये हे आर्ट करणार आहे, बट तितकंच ते सेम आणि
उत्तम झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्णपणे पहा, म्हणजे पूर्णपणे पहा हा व्हिडिओ, कारण मेहनती तेवढी लागलेली आहे. खरं तर हे एक दिवस म्हणजे पूर्ण घेतच हे आर्ट, पण मी थांबत केलं, म्हणजे काही गोष्टी माझ्या आल्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी हे म्हणजे माझं 2-4 दिवस जरा डिले झालं. तर एक दिवसात पूर्ण होऊ शकतं. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याचं काम म्हणजे मी डिझाईन वगैरे करून दिली, त्यानंतरचं 90% काम तरी हे स्वराने माझ्या मुलीनेच केलेलं आहे. त्यामुळे थँक्यू तिच्यासाठी, तिला थँक्यू, कारण बरंचसं काम तिने केलं. अभ्यासापेक्षा आर्ट अँड क्राफ्ट करायचं म्हटल्यावर काय मजाच वाटते ना मुलांना, तर बरंचसं काम हे तिनेच माझं मग पूर्ण केलं. सो आता डिझाईन वगैरे कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण बघूया नेक्स्ट क्ले कसा वापरायचा ते. सो हा आहे मोल्डेड क्ले. आता याची पॅकेजिंग छोट्या प्रमाणात पण येते, म्हणजे 25 ग्रॅमपासून हे मिळतं, 50 ग्रॅमपासून हे मिळतं. तर पुढे मी त्याचं एक पॅकेट आहे माझ्याकडे दुसरं छोटंसं, तेही तुम्हाला दाखवेल. हे मला कमी पडलं म्हणून मी ते मागवलं. तर हा 90 ग्रॅमचा क्ले मी मागवलेला आहे. मोल्डेड क्ले स्टेशनरीच्या दुकानातून ऑनलाईनसुद्धा मिळतो, त्याची लिंक मी प्रोव्हाइड तुम्हाला करेल. तर यामध्ये असे 2 प्रकारचे पॅकेट्स मिळतात आणि ते दोनही जे पॅकेट्स आहे ते समप्रमाण म्हणजे एकत्र करायचे आहेत आपल्याला दोन्ही, आणि त्याचा एक सेम कलरचा गोळा म्हणजे ग्रेइश कलर, क्रीमिश कलर किंवा व्हाईटमध्ये एक गोळा तयार होईल आणि एकदम बाइंड करायचे, जसं आपण पीठ मळतो ना त्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. त्याशिवाय तुमचा क्ले काम करणार नाही. ओके, सो हे दोन्ही पॅकेट मी आता फोडून घेते आणि यामध्ये मी काय चुकी केली तेही तुम्हाला मी पुढे सांगेल, तर ती तुम्ही नाही करायची जर तुम्हाला हे आर्ट, लिप्पन आर्ट करायचं असेल किंवा या प्रकारचं कोणतंही आर्ट करायचं असेल तेव्हा. तर तुम्ही पाहू शकता हे 2 प्रकारचे, एक व्हाईट आणि ग्रे शेडमध्ये हे क्ले आहेत. सो आता या दोघांना आपण मिक्स करून एकत्र करूया. ओके, सो खूप चिकट होतं हे, सुरुवातीला खूपच चिकट होतं, त्यामुळे इथे आम्ही पावडरचा वापर केलेला आहे, टाल्कम पावडरचा. सो तिला यूज केलं की मग हाताला ते जास्त प्रमाणात चिकटत नव्हतं. सो आता मी याला मस्तपैकी एकत्र करून बाइंडिंग करून घेते. स्वराई मला मदत करतेच आहे. आता इकडे गोळा जो आहे तुम्ही पाहू शकता एकच रंगाचा झालेला आहे आणि मी त्याला छानपैकी असं 5 मिनटं फक्त लागतात या गोष्टीला, जास्त काही नाही. सुरुवातीला खूप हार्ड जातं म्हणजे एकत्र ते व्हायला, आणि त्यानंतर एकदा दोन्ही मिक्स झाले ना की थोडासा लवचिकपणा येतो त्यामध्ये. सो अशा प्रकारचा हा जो गोळा आहे ना पूर्ण हा 90 ग्रॅमचा आहे. हे जे पॅकेट होतं 90 ग्रॅमचा एक बॉल रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि आता यातून थोडं घेऊन आपल्याला एक नाशिककरांना माहिती आहे शेंगुळे कसे बनवतात त्यासारखं आपल्याला आर्ट बनवायचं, म्हणजे ते करायचं आहे लिप्पन आर्टसाठी. आणि जी आपण डिझाईन केलेली आहे ना त्यावर ते लावायचं आहे फेविकॉलच्या सहाय्याने. ओके, सो मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हे बाकीचं जे आहे ना ते मी प्लास्टिकमध्ये व्यवस्थित झाकून तर ठेवलंच होतं, बट काय चुकी झाली तेही तुम्हाला मी पुढे सांगते. सो आता एक छोटी गोळी घेतलेली आहे आणि मला जी डिझाईन हवी आहे किंवा तुम्हाला कोणताही शेप हवा असेल तर तो तुम्ही इथे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार करू शकता. म्हणजे पाकळ्या करू शकता, गोल बॉल्स करू शकता, लाईन्स करू शकता, म्हणजे जे काही चौकोन, त्रिकोण जे काही तुम्हाला करायचं आहे ते करू शकता. तर मला आत्ता रिक्वायरमेंट आहे अशी एक दोरीसारखं मला करायचं आहे आणि सेम आकाराची पातळ, जेवढं जाड बारीक मला हवं आहे तेवढं मी हाताच्या सहाय्याने, जे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत ते वेगळ्या प्रकारच्या स्पंजचा वापर करतात, तर आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही, आपण बिगिनर्स आहोत. तर इथे मी घेतलेली आहे ती दोरी आणि मी काय केलं मग स्वराला पण सांगितलं की तूही तिकडे बनवायला घे अशा प्रकारचं दोऱ्या ह्या आणि लांबलचक बनवून ठेव, म्हणजे मी पटापट वापरेल. ओके, कारण हे काम पटापट करायचं होतं एवढं तर मला माहीत होतं, बट तरी ही चुकी झालीच. आता ही जी डिझाईन आहे ना तर त्यावर आपल्याला फेविकॉल लावायचं आहे आणि मधून सुरुवात करायची आहे आणि मग हे त्याला चिकटवत जायचं आहे. लगेच चिकटतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित फेविकॉल लावायचं आहे. आता मी बघितलं की आरसा लावू पहिले की नाही, तर आरसा मी आय थिंक लावून घेतला होता की काय, दिसेलच तुम्हाला, मलाही आठवेल. तर आरशाला पण मी बॅक साईडला ना ॲक्च्युली ते कॉम्पॅक्टचं काढला होता ना आरसा, प्लास्टिक थोडंसं राहिलं होतं म्हणून मग एक कार्डशीटचं लावलं मी त्याला आणि त्यानंतर मी त्याला जॉईन केलेलं आहे, म्हणजे थोडंसं उंची असं 3D पण दिसेल. हे ॲक्च्युली 3D आर्ट आहे, सो तेही दिसेल.
आणि या आर्टची किंवा मला वाटते कोणत्याही आर्टची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती असते फिनिशिंग. फिनिशिंग जर व्यवस्थित असली तर तुमचं जे काम असतं ते अगदी उठून दिसतं आणि छान अगदी परफेक्ट दिसतं. तर कोणत्याही कामात फिनिशिंग आणि जे जॉईंट्स असतात ना, आता याला तुम्ही पाहू शकता की मी ती दोरी लावून घेते आहे क्लेची आणि त्यानंतर त्याला जॉईंट्स जे आहेत ना ते अगदी प्लेन करून घेते. कारण ते जर असे ओबडधोबड किंवा वाकडे तिकडे दिसले तर तुम्ही कितीही मन लावून आर्ट करा ते चांगलं दिसणार नाही. आता यानंतर जो क्ले मी लावलेला आहे इथे दोरी करून त्यावर मी माझ्याकडे हा टूल आहे किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारची थोडीशी मी डिझाईन जस्ट प्रेस करून घेते आहे. म्हणजे मला ती चांगली वाटली म्हणून आणि असते अशा प्रकारच्या आर्ट्समध्ये. तर हे ना लगेच लावल्या करायचं आहे. हे क्ले म्हणजे लगेचच सुकतात लगेच. मी तीच तुम्हाला सांगत होते की तीच माझी चूक झाली की मी सगळा जो 40 ग्रामचा गोळा आहे ना, 40 नाही 90 ग्रामचं जे क्ले होतं दोन्ही पॅकेट्स, तर ते एकदाच एकत्र केले आणि मग ते पिशवीमध्ये मी ठेवलेच हवा बंद. बट थोडा वेळ 1-5 मिनटं ती उघडी राहिली काम करता करता. दुसरी गोष्ट मी स्वरा आणि मी दोघींचं आमचं हे करण्याचं काम चालू होतं. त्यामुळे तिने जे केलेल्या दोऱ्या होत्या ना त्याही पटापट सुकत चालल्या होत्या. आणि नंतर मग जेव्हा मी त्याला मला असं वाटलं की काही दोऱ्या पातळ होत आहेत तर काही जाड होत आहेत, कारण एकसारखं असलं तर बरं ना. तर तसं होत होतं म्हणून मी त्या परत तोडल्या आणि परत मला वाटलं त्याचा आपण पिठाचा कसा गोळा करतो, समजा आपली पोळी वगैरे चुकली, वाकडी तिकडी झाली किंवा तुटली तर आपण पुन्हा तो गोळा घेतो, गोल करतो आणि पुन्हा पोळी लाटतो. सो मला असं वाटलं मी तसं करू शकते. तर मी तो गोळा एकत्र केला, म्हणजे याला काही वेळ गेला अगदी 10-1 मिनटाचा. आणि त्यानंतर मी त्याला पुन्हा मिक्स केला. तर नंतर जेव्हा मी मिक्स करायला घेतला, जवळजवळ 10-20 ग्रामचा गोळा असेल तो, तर तो जो क्ले आहे ना तो एकदम सुकत चालला. मग मला असं वाटलं की त्याला थोडासा ओलावा देऊ, फेविकॉल वगैरे त्यामध्ये ॲड करते मी, कारण तो एकदमच सुकलेला होता आणि कडक झाला होता असा. तर म्हटलं फेविकॉल त्यामध्ये टाकते आणि पुन्हा होते का चिकट बघते. तर जसं मी फेविकॉल ॲड केला त्यामध्ये तसा तो गोळ्याने चिकटपणा तर अजिबातच सोडून दिला आणि तो अगदी असा भरभरीत, म्हणजे वाळू कशी असते तसं त्याचे तुकडे पडायला लागले, एकदमच बारीक बारीक असे, म्हणजे पावडर फॉर्ममध्ये तो कन्वर्ट व्हायला लागला. तर ती चुकी मी केली ती तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी ही प्रिकॉशन सांगते. मीही ही गोष्ट पहिल्यांदाच करते, त्यामुळे चुका या होणारच आणि पुढच्या वेळेस नाही होणार आय एम शुअर. तर हा जो 90 ग्रॅमचा मी जे काय पॅकेट आणलं होतं त्यापैकी माझं 70 ग्राम वापरलं गेलं आणि 20 ग्राम फेल गेलं त्यामध्ये, कारण वेळ लागला. मी पहिल्यांदाच करते तर तुम्ही पाहू शकता अगदी हळूवारपणे मी लावत होते, त्याला शेपमध्ये आणत होते पुन्हा पुन्हा की व्यवस्थित अगदीच म्हणजे छान दिसायला हवं, असं परफेक्शननी काम करायला हवं. मला तरी तसं आवडतं कोणतेही आर्ट तरी करताना किंवा कोणतेही काम करताना. तर मग मी ते करत होते आणि त्यामध्ये वेळ गेला आणि ते सुकत चाललं. तर ती एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि नेक्स्ट मग जेव्हा मी दुसरे पॅकेट्स मागवले किंवा हे संपलं होतं म्हणून, तर ते मी मागवले आणि त्यानंतर मला जेवढी गरज आहे ज्या गोळ्याची तेवढंच मी ते दोन्ही पॅकेटमधले प्रमाणात काढून घेतले आणि थोडं थोडं मिक्स करत गेले. म्हणजे एक मोठं पॅकेट समजा असेल तुमच्याकडे 100 ग्रॅमचं किंवा 50 ग्रॅमचं, तर त्यापैकी 10 ग्रॅम आधी घेतलं, दोन्ही पॅकेटमधून 10-10 ग्रॅम ते मिक्स केले, त्याचा यूज केला. मग पुन्हा 10-10 ग्रॅम घेतले दोन्ही पॅकेटमधले आणि मग तसं काम केलं. मग मला काहीच नंतर प्रॉब्लेम आला नाही आणि माझी मोठीच्या मोठी डिझाईन मस्त अशी छान रेडी झाली. शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मला वाटतंय की इतक्या डिटेलमध्ये इतक्या क्लिअरमध्ये तुम्हाला कोणीही खरंच सांगणार नाही. आपण 30 सेकंदाचे किंवा 60 सेकंदाचे शॉर्ट्स बघून प्रेरित होतो की चला आपणही करूया हे आर्ट. बट आणि सोपं वाटतं ते आपल्याला ॲक्च्युली शॉर्ट्समध्ये की वाव किती छान आहे, मस्तपैकी होतं आहे, पटकन होतं आहे. बट असं नसतं, त्याच्यामागे खूप सारी मेहनत असते, खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स वापरायच्या असतात आणि त्या मला वाटतं कोणत्याही बाबतीत कोणत्याही क्षेत्रात ह्या आपल्याला अनुभवानेच येतात. तर नक्की यासाठी माझ्या आणि माझ्या मुलीच्या मेहनतीसाठी एक सबस्क्राईब तुमचं नक्की होऊन जाऊ द्या आणि तुमची मौल्यवान कमेंटसुद्धा करून सांगा की हे आर्ट तुम्हाला कसं वाटलेलं आहे, हा आर्ट पीस, आणि लाईक शेअर कमेंट.
पहिल्या दिवशी माझा 90 ग्रॅमचा क्ले वापरून झाला आणि त्यामध्ये एवढीच डिझाईन झाली, कारण माझा थोडासा क्ले वाया गेला मी तुम्हाला म्हटलं. तर आता ही जी डिझाईन आहे किंवा क्ले आहे तो दुसऱ्या दिवशीपर्यंत किंवा लगेचच तो कडक झालाच होता, एकदम दगडासारखा कडक झालेली आहे ती डिझाईन. आणि मग मी अशा प्रकारचे पॅकेट्स मागवले. तर तुम्ही पाहू शकता 50 ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि 25 रुपये याची किंमत आहे. ऑनलाईन थोडंसं महाग मिळतं ॲक्च्युली, शिपिंग चार्जेस वगैरे जाऊन. 25 रुपयाला तुम्हाला हे 50 ग्रॅमचं पॅकेट मिळू शकतं. तर अशा प्रकारचे मी काही पॅकेट्स 2-4 आणखी आणून घेतले, म्हणजे मिस्टरांनी आणून दिले मला. आणि मग यामध्ये सुद्धा सेम पद्धतीने 2 पॅकेट्स आहेत. बट आत्ता आपल्याला ती चुकी करायची नाही. आता काय करणार आहोत आपण, यातलं थोडं थोडं दोन्ही मधलं काढून घ्यायचं, मिक्स करायचं, वापरून पूर्ण करायचं आणि नंतर पुन्हा थोडं. आता ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. मला जमेल तितक्या मन लावून आणि पूर्णपणे फिनिशिंगमध्ये ही डिझाईन मी करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे. आणि आता बॉल गेलेला आहे स्वराच्या कोर्टात. तर आता रंगरंगोटी जे काही आहे, म्हणजे कलर द्यायचं काम आहे ते तिच्याकडे आहे, तिनेच घेतलं आहे ते. सो आता पूर्ण याला जसं आपल्याला हवा, जो हवा तो कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित बघून तो कलर आपण देणार आहोत. तर ॲक्रेलिक कलर इकडे मी वापरलेले आहेत फेविक्रेलचे. सो हेही तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कुठेही मिळतील. सो आता आमच्या बाईसाहेब हे कलरचं काम पूर्ण करत आहेत. मध्ये आपल्याला रंगीत आपण कोणताही कलर द्यायचा आहे आणि जे आपण आर्ट केलेलं आहे क्लेचं त्यावर आपल्याला व्हाईट ॲक्रेलिक कलर देऊन घ्यायचा आहे. तर हे कलर कॉम्बिनेशन आपलं पूर्ण झालेलं आहे. काल स्वराने एक कोट दिला होता ब्ल्यू आणि येल्लोचा, तर आज त्याला फिनिशिंगमध्ये मी डबल कोट पुन्हा देऊन घेते. जिथे जिथे फिनिशिंग नाही आहे, म्हणजे आपण व्हाईट जे आर्टला क्लेला जे व्हाईट कलर लावला होता ॲक्रेलिक, तर त्यावर काही रंगीत असा कलर म्हणजे ब्ल्यू आणि येलो लागलेला आहे. तर ते मी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करून घेते. आणि साईडला सुद्धा जी बॉर्डर आहे ना कडेची, तिलासुद्धा व्हाईट पेंट करून घेते, म्हणजे दिसताना आपण कुठेही ठेवू किंवा लावू वॉलला, तेव्हा ते दिसायला सगळ्या बाजूनी छान दिसायला हवं. आणि आता लिप्पन आर्टचा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे त्यावर मिरर्स लावणे, आरसे लावायचे आहेत छोटे छोटे. त्यामुळेच हे जे लिप्पन आर्ट आहे ते इतर आर्टपेक्षा वेगळं दिसतं. कारण आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल हे आर्ट मी जे काही करत होते ते तुम्हाला नॉर्मल वाटलं असेल किंवा एक आपण रांगोळीची जशी डिझाईन बनवतो त्या प्रकारे वाटलं असेल. कोणीही बनवू शकतं, बट मेहनत तितकी जास्त आहे. दुसरी गोष्ट, आता याचं वेगळं पण म्हणजे यावर जे आरसे लागले जातात ना, त्याने एकदम याला ट्रेडिशनल टिपिकल असा लुक येतो, जे की आणि हे जे आहे ना याचा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात आहे. जरी तुम्हाला हे साधं वाटत असेल ना, खूप लेडीज, खूप जेंट्ससुद्धा किंवा राजस्थान वगैरे त्या साईडला असे आर्ट पीस तुम्हाला विकायला दुकानांमध्ये अगदी महागातल्या महाग, म्हणजे 1000 रुपयापासून स्टार्ट होतात. हे अगदी छोटेच घ्यायला गेले तर 200-500 रुपयाला सुद्धा मिळतात. पण हे 14 इंचाचं जे आहे किंवा मी जे काही आकार घेतलेला आहे ना, तो तुम्हाला 1000 रुपयाच्या खाली मिळणार नाही. तर इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा बिझनेससुद्धा लेडीज घर बसून करतायत. सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आज आपल्याला जमलेली आहे. तीही मला स्वतःमध्येच एक प्राऊड मुमेंट वाटते. आणि जास्त करून याचा भाग स्वरानेच कंप्लीट केलेला आहे, तुम्ही जसं की पाहिलं पूर्ण व्हिडिओ. सो खरंच तिला पुन्हा एकदा थँक्यू. कारण मी पण बसले आणि करत होते ना, तर कंबर अक्षरशः माझी म्हणजे नाही म्हणत होती, कारण इतकं बैठं काम आणि सारखं वाकून ते करायचं म्हटल्यावर जरा प्रॉब्लेमॅटिक ठरतं माझ्यासाठी तरी. तर तिने अगदी मन लावून ते केलं आणि मी म्हणत होते की मी करते, तर नाही मलाच करायचे असं हट्टाने तिने ते करून घेतलं आणि पूर्ण काम तिने केलेलं आहे. थोडीफार मदत मी केली नंतर, कसं डिझाईन किंवा आरसे कसे लावायचे त्याच्यासाठी. सो पण जास्तीत जास्त तिचाच यामध्ये वाटा आहे. आणि आता आपलं लिप्पन आर्ट पूर्ण झालेलं आहे. हॅव अ लुक.
तर हे आहे आपलं सुंदर आणि खूपच सुंदर असं, मला तर खूपच आवडलेलं आहे असं हे प्रोडक्ट. प्रत्यक्ष तर आणखी छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की 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 कमेंट करून सांगा. लाईक केल्याशिवाय तर जाऊच नका, एवढी मेहनत घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर माझा तो रांगोळीचा साचा स्टेन्सिल कसं बनवलं आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर इथे जी स्क्रीनवर लिंक दिसते किंवा हा व्हिडिओ दिसतोय त्यावर क्लिक करा, डायरेक्टली तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि या मेहनतीसाठी नक्कीच एक लाईक झालं पाहिजे. तुमच्या मौल्यवान कमेंटसुद्धा सोडून जा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.